स्वतःचं सैन्य होतं, स्वतःचे किल्ले होते, स्वतःचं आरमार होतं, राजमुद्रा होती, रयतेचं स्वतंत्र राज्यही उभं राहिलं होतं. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी राज्याभिषेक का करावा लागला? 6 जून 1674 रोजी रायगडावर नेमकं काय घडलं होतं? महाराजांना राज्याभिषेकापूर्वी मुंज आणि इतर संस्कार पुन्हा का करावे लागले? काशीचे विद्वान गागा भट्ट रायगडावर का आले होते? आणि शिवरायांच्या राज्याभिषेकाचं खरं महत्त्व नेमकं काय होतं? आज आपण पाहणार आहोत शिवरायांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण कथा. 17व्या शतकात भारताच्या मोठ्या भागावर मुघल साम्राज्याची सत्ता होती. दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या सल्तनती अस्तित्वात होत्या. याच काळात शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कुशीत स्वराज्य उभं करण्यास सुरुवात केली. तोरणा, राजगड, पुरंदर आणि इतर अनेक किल्ले स्वराज्यात आले. अफझल खानाचा वध झाला. शाहिस्ते खानाला पुण्यात धडा शिकवण्यात आला. सुरतेवर स्वारी झाली आणि आग्र्याच्या कैदेतून महाराजांची अभूतपूर्व सुटका केली. या संघर्षातून महाराजांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य प्रत्यक्षात उभं केलं होतं. पण एक मोठी अडचण कायम होती. शिवाजी महाराज राज्य चालवत असले तरी त्या काळातील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत त्यांना स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून औपचारिक मान्यता मिळालेली नव्हती. मुघलांच्या दृष्टीने ते त्यांच्या व्यवस्थेतील जमीनदार किंवा प्रादेशिक सत्ताधीश मानले जाऊ शकत होते. आदिलशाहीच्या नजरेत ते एका जहागीरदाराचे पुत्र होते. काही मोठी मराठा सरदार घरांनीही स्वतःला महाराजांच्या बरोबरीची समजत होती. त्यामुळे स्वराज्याला पुढे टिकवायचं असेल, इतर सत्तांशी बरोबरीच्या नात्याने व्यवहार करायचा असेल आणि सिंहासनाचा वारसाही निश्चित करायचा असेल तर महाराजांनी औपचारिकपणे सार्वभौम राजा होणं आवश्यक होतं. राज्याभिषेक म्हणजे फक्त डोक्यावर मुकुट ठेवण्याचा कार्यक्रम नव्हता. तो संपूर्ण जगाला दिलेला स्पष्ट संदेश होता. हे कोणत्याही बादशहाने किंवा सुलतानाने दिलेलं वतन नाही. हे स्वकर्तृत्वाने उभं केलेलं स्वतंत्र स्वराज्य आहे. आणि या ऐतिहासिक सोहळ्यासाठी निवड झाली स्वराज्याच्या राजधानीची, ती म्हणजे रायगडाची. रायगड सामान्य किल्ला नव्हता. उंच आणि सुरक्षित स्थान, मजबूत तटबंदी, राजवाडा, राजसरदार, बाजारपेठ, पाण्याची व्यवस्था आणि प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक जागा, यामुळे तो राजधानीसाठी योग्य होता. राज्याभिषेकाचा निर्णय झाल्यानंतर रायगडावर मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली. गडावरील राजवाडा आणि दरबार सजवण्यात आला. येणाऱ्या विद्वान, ब्राह्मण, सरदार, मानकरी आणि दूतांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्या काळात धान्य, तूप, वस्त्र, पूजेचे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू डोंगराच्या पायवाटेने गडावर नेणं हेच मोठं आव्हान होतं. ऐतिहासिक सोहळ्यासाठी काशीचे प्रसिद्ध विद्वान गागा भट्ट यांना रायगडावर आमंत्रित करण्यात आलं. गागा भट्टांच्या उपस्थितीत राज्याभिषेकाच्या वैदिक विधींची तयारी करण्यात आली आणि सोहळ्याला धार्मिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. मुख्य सोहळ्याआधी महाराजांना काही आवश्यक संस्कार पूर्ण करावे लागले. त्यामध्ये व्रतबंध म्हणजे मुंज करण्यात आली, कारण वैदिक विधींचा अधिकार प्राप्त करण्यासाठी हा संस्कार आवश्यक मानला जात होता. महाराजांचा विवाह यापूर्वी झाला असला तरी वैदिक परंपरेनुसार काही विवाह संस्कारांची पूर्णपूर्ती करण्यात आल्याचे उल्लेख आढळतात. यानंतर प्रायश्चित्त आणि शुद्धीचे विधी करण्यात आले. राज्य निर्माण करताना महाराजांना अनेक युद्ध करावी लागली होती. त्यामध्ये जाणते अजाणतेपणामुळे झालेल्या कृतींसाठी धार्मिक परंपरेनुसार प्रायश्चित्त घेतलं गेलं. यानंतर अत्यंत चर्चित असा तुलादानाचा विधी. या विधीमध्ये महाराजांना तराजूच्या एका पारड्यात बसवून दुसऱ्या पारड्यात सोने, चांदी, धान्य आणि इतर वस्तू ठेवून तोलण्यात आल्याची नोंद आहे. त्यानंतर या वस्तू दान करण्यात आल्या. महत्त्वाचं म्हणजे या विधीतून महाराजांनी धार्मिक परंपरेनुसार दान, शुद्धी आणि राज्य कर्तव्याची पूर्तता केली. आणि अखेर उजाडला तो ऐतिहासिक दिवस, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके 1596. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 6 जून 1674. रायगडावर पहाटेपासूनच मंगलमय वातावरण होतं. मंत्रोच्चार सुरू होते. नगारे आणि वाद्यांचा नाद घुमत होता. राजदरबारात मानकरी, सरदार, विद्वान आणि आमंत्रितांनी भरला होता. महाराजांनी स्नान करून राजशाही वस्त्र आणि अलंकार परिधान केले. राज्याभिषेकाच्या मुख्य विधींमध्ये विविध पवित्र नद्या आणि तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाने अभिषेक केल्याचं वर्णन आढळतं. जलासोबत दूध, दही, तूप, मध आणि इतर मंगलद्रव्यांच्या परंपरेनुसार उपयोग करण्यात आला. अभिषेकाच्या वेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळी पात्र धारण केली. मंत्रोच्चाराच्या साक्षीने महाराजांवर अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यात महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे यांनाही महत्त्वाचं स्थान होतं. अभिषेकानंतर महाराजांनी देवतांचं पूजन केलं, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले आणि राजमाता जिजाऊंसमोर नतमस्तक झाले. हा क्षण जिजाऊंसाठी किती विलक्षण असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. ज्याला न्याय, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाचे संस्कार दिले तोच शिवबा आज स्वतंत्र राज्याचा अभिषिक्त राजा होणार होता. यानंतर महाराज राजदरबाराकडे निघाले. दरबारात एक भव्य सिंहासन उभारण्यात आलं होतं. सिंहासन अत्यंत वैभवशाली आणि स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक मानलं जात होतं. महाराजांनी सिंहासनाला वंदन केलं आणि त्यावर ते आरूढ झाले. महाराजांच्या मस्तकावर राजछत्र धरण्यात आलं. राजचिन्ह प्रदर्शित करण्यात आलं. मंगलवाद्य वाजू लागली आणि रायगडाच्या परिसरात तोफांची सलामी घुमली. गागा भट्टांनी महाराजांना सार्वभौमत्व दर्शवणाऱ्या पदव्या प्रदान केल्या.
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती म्हणजे केवळ सत्ता चालवणारा राजा नाही, आपल्या प्रजेवर संरक्षणाचं छत्र धरणारा सार्वभौम अधिपती. आणि त्या क्षणी शिवाजी राजे फक्त एका प्रदेशाचे लढवय्ये नेते राहिले नाहीत, ते विधिवत अभिषिक्त सार्वभौम छत्रपती झाले. स्वराज्याला स्वतःचं सिंहासन मिळालं, रयतेला स्वतःचा राजा मिळाला होता आणि सह्याद्रीत जन्मलेलं स्वप्न आता राजसत्तेच्या रूपाने जगासमोर उभं राहिलं होतं. या सोहळ्याला स्वराज्यातील सरदार, अधिकारी, ब्राह्मण, व्यापारी आणि अनेक मानकरी उपस्थित होते. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने हेनरी ऑक्सडेन रायगडावर आला होता. त्याच्या नोंदीमध्ये त्या काळातील दरबार आणि वातावरणातील माहिती मिळते. परदेशी प्रतिनिधींची उपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची होती, कारण या सोहळ्यातून महाराजांनी फक्त स्वराज्याच्या प्रजेलाच नाही तर बाहेरील सत्तांनाही स्पष्ट संदेश दिला होता. आता व्यवहार छत्रपतीशी होणार आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांनी स्वतंत्र सार्वभौम सत्तेची चिन्ह अधिक ठळक केली. राज्याभिषेक शक ही स्वतंत्र कालगणना सुरू करण्यात आली. महाराजांच्या नावाने सोन्याचे होन आणि तांब्याची शिवराई नाणी चलनात आली. प्रशासनामध्ये संस्कृत आणि मराठी शब्दांच्या वापराला अधिक महत्त्व प्राप्त झालं. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला औपचारिक राजकीय रूप मिळालं. कर आकारण्याचा अधिकार, न्यायदान, अधिकार नियुक्ती, तह करणं आणि पुढील वारशाला राज्य देणं या सर्व गोष्टींना सार्वभौम राज्यसत्तेची मान्यता मिळाली. मात्र शिवराज्याभिषेकाचं खरं महत्त्व सोन्याच्या सिंहासनात, अलंकारात किंवा सोहळ्याच्या खर्चाला नव्हतं. त्याचं महत्त्व एका विचाराला. शतकानुशतकं सामान्य जनतेला सत्ता म्हणजे दूर कुठेतरी बसलेला बादशाह किंवा सुलतान वाटत होता. पण शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं, राज्य हे रयतेच्या संरक्षणासाठी असतं. राजा हा रयतेचा पालक असतो आणि अन्यायाविरुद्ध उभं राहून स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करता येतं. 6 जून 1674 रोजी रायगडावर केवळ एका व्यक्तीचा राज्याभिषेक झाला नाही. त्या दिवशी शेतकऱ्यांच्या आशेचा राज्याभिषेक झाला, मावळ्यांच्या बलिदानाचा राज्याभिषेक झाला, स्वराज्याच्या स्वप्नांचा राज्याभिषेक झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमानाने जगण्याच्या स्वराज्याच्या विचाराचा राज्याभिषेक. म्हणूनच 350 वर्षानंतरही रायगडावर घुमणारा एकच जयघोष आपलं रक्त सळसळवतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय.